नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी झटपट पद्धतीने गोड शेवळ्या कशा बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. आज आपण अगदी खास अशी खानदेश स्पेशल अगदी झटपट पद्धतीने होणारी गोड शेवळ्यांची रेसिपी बघणार आहोत. चला आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे पारंपरिक पद्धतीने ज्या आपल्या गव्हाच्या पिठाच्या शेवळ्या बनवल्या जातात त्या इथे मी वापरत आहे. जर तुम्ही रव्याच्या शेवळ्या वापरत असणार तर त्याची प्रोसेस थोडी वेगळी करा, म्हणजे पाण्याचं प्रमाण अगदी योग्य असलं तर योग्य अशी अगदी छान चविष्ट अशी आपली ही गोड शेवळ्यांची रेसिपी तयार होते. रवा शेवळ्या ज्या असतात म्हणजे रव्यापासून बनवलेल्या शेवळ्यांना अगदी पाण्याचं प्रमाण कमी लागतात आणि ह्या पद्धतीने ज्या गव्हापासून बनवलेल्या शेवळ्या असतात त्यांना पाण्याचं प्रमाण जास्त लागतं. तर इथे मी घरगुती आपल्या बनवलेल्या शेवळ्या घेतल्या. त्यानंतर शेवळी बनवण्यासाठी लागणारं सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, पाणी हे गरम करून घेणार आहोत. त्यासाठी कढई घ्या, या पद्धतीचं पसरट भांडं घ्या. त्या भांड्यामध्ये आपल्याला 1.5 ग्लास पाणी गरम करून घ्यायचे. इथे एक मध्यम आकाराची प्लेटभर मी शेवळ्या घेतल्या आहे. इथे नेहमीपेक्षा आपल्याला थोडंसं पाणी जास्ती लागतं. जे आपण जर रव्याच्या शेवळ्यांचा वापर करत असाल किंवा मार्केटमधल्या जर तुम्ही विकत आणलेल्या शेवळ्यांचा वापर करत असाल तर त्यांना पाण्याचं प्रमाण अगदी कमी लागतं आणि घरी बनवलेल्या शेवळ्यांना नेहमीपेक्षा थोडं पाण्याचं प्रमाण जास्त लागतं. म्हणून इथे एक प्लेट शेवळींसाठी मी बरोबर 1.5 ग्लास पाणी हे हलकंसं गरम करून घेतले. पाणी आपलं हलकंसं गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक मध्यम आकाराची वाटीवर गूळ घालून आता हा गूळ आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायचा. गुळाचं प्रमाण देखील आपल्या आवडीनुसार आपण टाकून घेऊ शकतो. जर तुम्हाला अगदी गोड जास्ती आवडत असेल तर गुळाचं प्रमाण जास्ती केलं तरी काही हरकत नाही आणि कमी घातलं तरी काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने आता आपल्याला छान गूळ हा व्यवस्थित विरघळून घ्यायचा आहे आणि पाण्याला आपल्याला उकळीही आणून घ्यायची. गूळ जर आपला घाण असेल तर हे पाणी आपण गाळून वापरलं तरी काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने आपलं हलकीशी उकळी यायला सुरुवात झाली. त्यामध्ये लगेच बारीक काढून घेतलेली वेलची पावडर, 1 चमचा साजूक तूप, यामध्ये तुम्ही काजू बदाम आपल्या आवडीनुसार आपण थोडाफार बदल केला तरी काही हरकत नाही. यामध्ये आपल्याला आवडतील ते ड्रायफ्रूट्स आपण घातले तरी काही हरकत नाही. तर आज मी अगदी पारंपरिक पद्धतीने जशी शेवळ्या बनवल्या जायच्या गुळाच्या त्याच पद्धतीने आज आपण अगदी सिंपल साध्या पद्धतीने ही रेसिपी बघणार आहोत. तर इथे मी वेलची पावडर आणि तूप घालून त्याला पुन्हा व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेतले. तर पाण्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स केलं आहे. तुम्ही बघा अशा पद्धतीने उकळी आल्यानंतर लगेचच काय करायचं आहे, पाण्यामध्ये आपल्याला शेवळ्या हे टाकून घ्यायचे. गार पाण्यामध्ये शेवळ्या ह्या घालून घेऊ नका, त्यामुळे आपली शेवळींचा गारठा होण्याची शक्यता असते. ती शेवळी व्यवस्थित मोकळ्या अशा त्या तयार होत नाही. म्हणून कधीही पाणी छान उकळी आल्यानंतरच आपल्याला शेवळ्या ह्या टाकून घ्यायच्या. शेवळ्या आपण टाकून दिल्या आहे, त्यामध्ये त्याला व्यवस्थित मिक्स करायचं. त्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती आपल्याला छान शेवळीतलं पूर्णपणे पाणी आटेपर्यंत आता शिजवून घ्यायचे. अधूनमधून 1 ते 2 वेळेस आपल्याला काय करायचं, शेवळी ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, जेणेकरून तळाशी आपली शेवळी ही चिपकणार नाही. काय करायचं म्हणून या पद्धतीने मध्ये मध्ये त्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही बघा 3 ते 4 मिनटानंतर अगदी परफेक्ट अशी आपल्या शेवळ्या ह्या शिजून तयार झाल्या आहे. अजिबात एकमेकांना न चिपकता अगदी छान अशा मोकळ्या अगदी परफेक्ट नूडल्ससारख्या आपल्या गुळाच्या शेवळ्या ह्या तयार झाल्या. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने ह्या तयार करून बघा. दुपारच्या जेवणासाठी असो किंवा रात्रीचे किंवा सकाळी अगदी झटपट पद्धतीने नाश्ता जर आपल्याला बनवायचा असेल आणि आपल्या मुलांना जर गोड पदार्थ खावा असं वाटत असेल तर आपण त्यांना 3 ते 4 मिनटाच्या आत ह्या गुळाच्या शेवळ्या आपण तयार करून घेऊ शकतो. तर बघा अगदी छान अशा आपली शेवळ्यांची अगदी झटपट पद्धतीने रेसिपी ही तयार आहे. जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढे अगदी चवीला देखील अप्रतिम अशा ह्या लागतात. आपण एक वेळेस बनवले तर नेहमी आपल्याला मुलं घरातले सगळेजण बनवायला लावतील, एवढी छान अशा आपल्या ह्या शेवळ्या तयार होतात. तर यामध्ये तुम्ही चिंचेचं पन्हं किंवा या पद्धतीने दूध किंवा फक्त असं देखील आपण खाल्लं तरी काही हरकत नाही. आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये दूध किंवा चिंचेचं पन्हं टाकून खाऊन घेऊ शकतो. तर अगदी छान अशी आपली गोड शेवळ्यांची रेसिपी ही तयार आहे.